शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनाला यश. दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अहिल्यानगर महानगराच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये तीव्र आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये महाविद्यालयातील वर्गखोल्या स्वच्छ नसणे, वसतिगृहाचं काम 1 वर्षापासून सुरू असून अद्यापही ते पूर्ण नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांची फी भरून देखील राहण्याची आबाळ होतीये. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान, महाविद्यालयात कॅन्टीन नसल्यानं विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय, पाण्यामध्ये अळ्या आढळून आल्याच्या घटना समोर आल्यात. तसेच पिण्याचं पाणी दूषित असल्यानं विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. यासोबतच स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था व इतर मूलभूत सुविधांचा अभाव मोठ्या प्रमाणात जाणवतोय. या प्रमुख समस्या व त्या सोडवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. हे आंदोलन करण्यापूर्वी दिनांक 17 मार्चला महाविद्यालय प्रशासनाला मागण्यांची पूर्तता करण्याचे स्मरण करून देण्यात आलं होतं. परंतु त्यानंतरही महाविद्यालय प्रशासनानं केलेल्या पूर्ण दुर्लक्षामुळे अशा प्रकारचं तीव्र आंदोलन आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला करावं लागलं. तब्बल 2-2.5 तास चाललेल्या तीव्र आंदोलनानंतर महाविद्यालयांना मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासनपत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब कर्डिले यांनी दिलं. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय हे नामांकित महाविद्यालय असूनही इथे विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येतो. ही बाब अत्यंत निंदनीय आहे. तसेच आगामी काळात महाविद्यालय प्रशासनाकडून या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असं अहिल्यानगर महानगर मंत्री रोहन भुजबळ यांनी तीव्र शब्दात मत व्यक्त केलं. राष्ट्र प्रथम, अहिल्यानगर.